मित्रांनो, आज 24 ऑक्टोबर 2023. आज दसरा. आजचा लोकसत्ताचा संपादकीय खूपच चांगला आहे. मोरू झोपलेला बरा त्याचं टायटल. सगळ्यांसाठीच दोन व अधिक पर्याय आणि कशासही नाही म्हणायचा अधिकार नाही. आपल्या मोरूचे आज काय होणार? मोरू म्हणजे आपण स्वतः आजची आपली नौजवान पिढी या टाईपमध्ये. नवरात्र संपले, विजयादशमी उजाडली, पण प्रथेप्रमाणे मोरूच्या बापाने मोरूस झोपेतून उठवले नाही. भल्या सकाळी उठून दरवाजास आणि चिरंजीवांच्या दुचाकीस बांधण्यासाठी झेंडूच्या फुलांचे तोरण बनवत बसलेल्या मोरूच्या मातोश्रीकडे आणि गाढ झोपलेल्या आपल्या कुलदीपकाकडे पाहून मोरूच्या बाप्पास कणव आली. त्याचे हृदय पितृप्रेमाने भरून आले. किती अवघड आजच्या तरुणांचे जगणे, असे वाटून मोरूचा बाप हळहळला. त्याचे मन भूतकाळात गेले. त्यास आठवले, विजयादशमी आली की आपले तीर्थरूप आपणास झुंजूमुंजू व्हायच्या आधी अंथरुणातून उठवत आणि मग आपल्या तीर्थरूपास अंगणाची झाडलोट करणे, आंब्यांच्या डहाळ्या आणणे इत्यादी कामात मदत करत असू. नंतर सुस्नात होऊन सरस्वती पूजन आणि एक 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 च्या आकड्यांनी आपल्या पाठीवर आकारलेल्या सरस्वतीस, तसेच शेजारी मांडलेल्या आपली लेखणी पुस्तके, आई बटाट्यांच्या फोडी करण्यास वापरत असे ती सुरी, असे शस्त्रपूजन होत असे. मोरूच्या बापास आठवले, दरवर्षी लेखनीस झेंडूचे फूल वाहताना आपले तीर्थरूप यामुळे तरी अक्कल येईल असे विधान न चुकता करीत. नंतर दुपारी घरच्या घरी बनवलेल्या चक्क्यांचे श्रीखंड चापायचे आणि झोपून उठल्यावर संध्याकाळी विचारांचे सोने लुटण्यास सज्ज. संपूर्ण विजयादशमीत मोरूच्या बापाचा सर्वात आवडता कार्यक्रम हा विचारांचे सोने लुटणे. म्हणजे नक्की काय करायचे हे त्यास तेव्हाही कळाले नव्हते आणि आता तर हे कळण्याचा प्रश्नच नाही. पण तरी त्यावेळी या सोने लुटण्यास जाणे आवडे. याचे एकमेव कारण या विचार सोने लुटण्यामुळे घरात चार चौघात जे उच्चारता येत नसत ते शब्दप्रयोग कानी पडत. त्यामुळे भाषा समृद्ध होत असे. हे सर्व आठवले आणि मोरूचा बाप गाढ झोपलेल्या मोरूकडे पाहत भला मोठा सुस्कारा सोडता झाला. काय सहन करावे या पिढीने, असा प्रश्न त्यास मोरूकडे पाहून पडला. आपल्या लहानपणी एकतर गरब्याचे इतके प्रस्थ नव्हते, सभ्य साधा भोंडला असे. पण आज मोरूच्या पिढीस निवडीचे स्वातंत्र्य आले. याचा खरे तर आनंद वाटावयास हवा, पण नकाराधिकाराशिवाय निवडीच्या स्वातंत्र्याचा काय उपयोग, असे वाटून मोरूचा बाप पुन्हा खजील झाला. म्हणजे असे की मोरूच्या लहानपणी गल्लीत एकच गरबा असे. आता तसे नाही, अर्धा डझन तरी गरबे लागतात. लोकप्रतिनिधीचा एक, त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा दुसरा, धर्माभिमानी संस्कृतीवर्धक भाजपचा तिसरा. या तीनही पक्षनेत्यांच्या युवा पिढीने तीन म्हणजे एकूण सहा. खेरीज आपण धर्म संस्कृती प्रेमात तसूभरही कमी नाही हे दाखवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे दोन, त्यांच्या युवा शाखांचे आणखी दोन, अशा किमान 10 गरब्यात मोरूस कंबर लचकण्यासाठी जावे लागते. दररोज न गेल्यास तू त्यांच्या गटात सामील दिसतोस, असे यांचे आरोप. यांच्याकडे जावे तर मग ते नाराज. कोणीच नाराज नको म्हणून सगळ्यांकडे जावे तर नाचून नाचून मोरूचे त्यांच्या हातातील टिपऱ्यांपेक्षा जरा बरे कंबरडे मोडते की काय, अशी परिस्थिती. हे असे हल्ली प्रत्येक सणाचे होऊ लागल्याने मोरूचा बाप फारच काळजीत पडला. दहीहंडीत प्रेरणा, स्वाभिमान, संघर्ष असा शूरवीर नावांच्या हंड्यात भिजून भिजून मोरूस न्यूमोनिया होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मोरूच्या बापास आठवले. त्यानंतर गणपती गल्लोगल्लीच्या राज्यांच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या मोरूंची प्रजा पाहून याचा अभिमान बाळगावा की लाज वाटून घ्यावी, असा प्रश्न आपणास पडल्याचेही मोरूच्या बापास आठवले. पूर्वी 2 मराठी माणसे एकत्र आली की त्यांच्या 3 संस्था होतात, असे म्हटले जात असे. राज्याने प्रगती केली असल्याने आता 3ने भागत नाही, आता सुरुवातच 2च्या 4ने होते आणि मग त्यांचा गुणाकार होत जातो. तेव्हा आवाज कुणाचा, हा ऐतिहासिक प्रश्नास उत्तर तरी काय देणार आजचे मोरू हा प्रश्न.
आता श्रीखंडाचीही काहीतरी मातबरी नाही. ते कधीही मिळते. पूर्वी केवळ उन्हाळ्यात अंगाची लाही झाल्यावर खावयाचे कलिंगडे आता भर पावसातही पिकतात. तेव्हा एकट्या मोरूस तरी किती दोष देणार? विचारांच्या सोन्याचेही असेच. पूर्वी ते एकाच काळी लुटले जात असे आणि एकच एक कथित विचार देत असे. मामला सोपा होता. आता तसे नाही. शिवसेनेच्या सभेत जावयाचे म्हटले तरी पुढचा प्रश्न कोणाच्या? विरोधी पक्षात असलेल्या असे उत्तरावे तरी मग प्रश्न. मग सत्तेत आहे तीही शिवसेना नव्हे काय? विरोधी पक्षातही आणि त्याच वेळी सत्तेतही एकाच वेळी असणे जमलेला दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीचे नेते पवार आणि सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचेही नेते पवार. तेव्हा पवारांचे ऐकावे म्हटले तर कोणत्या पवारांचे हा प्रश्न उरतोच. शिवसेनेच्या तुलनेत हा राष्ट्रवादीचा गुंता अधिक गांगरवणारा. दोघे एकत्र आहेत आणि त्याच वेळी ते एकत्र नाहीतही. त्यामुळे त्या पक्षशहात्या मोरूंची अधिक पंचाईत. तथापि एका मुद्द्यावर राष्ट्रवादीची विजयादशमी अधिक सोपी. याचे कारण उगाच विचारांचे सोने लुटण्याची प्रथा त्या पक्षात नाही. तो प्रश्न काँग्रेस संस्कृतीत वाढलेला त्यामुळे असेल. पण लुटायचे असेल तर हाती काही लागेल असे भरीव काही केलेले बरे असा विचार त्या संस्कृतीत झालेला असणार. उगाच लांब लांबून आपल्या कार्यकर्त्यांना बोलवायचे आणि रिकाम्या हाताने पण भरलेल्या डोक्याने परत पाठवायचे. यात काही अर्थ नाही हे त्यास लवकर उमगले. हातात काही भरलेले असेल तर निदान ते कळते तरी. विचारांनी डोकी भरायची म्हणजे भलतीच पंचाईत. आत म्हणजे डोक्यात किती जागा आहे याचा अंदाज नाही. त्यामुळे त्यात म्हणजे डोक्यात आणखी किती काय मावेल हे कसे कळणार? म्हणून काँग्रेस संस्कृतीत ही अशी विचारांचे सोने लुटण्यास शिलांगणास निघण्याची प्रथा नाही. हे लक्षात येऊन मोरूच्या बापाचा ऊर काँग्रेसी नेतृत्वाविषयी आदराने भरून आला. पण त्याच वेळी मोरूचे आज काय होणार या चिंतेची काळजी त्यांच्या मनी दाटून आली. सगळ्यांसाठीच 2 वा अधिक पर्याय आणि कशासही नाही म्हणायचा अधिकार नाही. आपल्या सांस्कृतिक मराठी अस्मितेचे रक्षण करण्यास पूर्वी एकच पक्ष होता. आता 2 आणि अधिकाधिक एक मनसे. धर्माचा विचार करावा तर तिथेही तेच आद्या धर्मरक्षक भाजप आहे. त्याचा एकेकाळचा मातोश्री केंद्रित सहकारी पक्ष आहे. त्या पक्षातून निघालेला आणखी एक पक्ष आहे. याच्या जोडीला मातोश्रीतून फुटून दादरात शिवतीर्थाकडे गेलेली आणखी एक फांदी आहे. म्हणजेच मराठी अस्मितेसाठी 2 अधिक कधी 1 असे 3, हिंदुत्वासाठी 3 अधिक कधी कधी 1 असे 4 पक्ष. यातले 2 आज विजयादशमीस एकाच वेळीस विचारांचे सोने लुटणार. कसे काय ह्या आपल्या मोरूंच्या मेंदूस पेलवणार असा प्रश्न पडून मोरूचा बाप अधिकच चिंतातूर झाला. त्याने ठरवले हे जीव घेणे आव्हान पेलावे लागण्यापेक्षा मोरू झोपून राहिलेला बरा. म्हणून विजयादशमीच्या असूनही मोरूच्या बापाने मोरूस झोपेतून उठवलेच नाही. तर सध्याला मित्रांनो अशी परिस्थिती आहे. आपण सर्वजण मोरू आहोत. तर मोरू नको व्हायला आपण. खूप राजकारणात आपल्यामध्ये आपल्या सर्वांची वाट लागलेली आहे. मी आज खूप दिवसानंतर परत विचार केला की संपादकीय रोज मी वाचायला पाहिजे, जेणेकरून ज्यांना वेळ नाही त्यांनी हे ऑडिओ ऐकून तरी त्यांना काय चालू आहे त्याबद्दल एक विचारांचे विचार भेटतील. तर सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.